जय शिवराय मित्रांनो राज्यातील प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या वारसांना दिल्या जाणाऱ्या लाभाच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचं आणि दिलासादायक असं परिपत्रक राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे। याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो 7 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकल्पग्रस्ताच्या संदर्भातील एक महत्वाचा असा शासन निर्णय परिपत्रक काढण्यात आलेला आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये 4 मार्च 2025 च्या परिपत्रकाचा आधार घेऊन जिल्हा पुनर्वसन अधिकारी हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना स्वतंत्र प्रकल्पग्रस्त खातेदार म्हणून पुनर्वसन लाभ देण्यासाठी नकार देत आहेत। अशा प्रकारच्या मोठ्या तक्रारी राज्य शासनाला प्राप्त झालेल्या आहेत। परंतु एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून 2 जून 2025 रोजी एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे। या परिपत्रकाची आणि 4 मार्च 2000 परिपत्रकाची असलेली विसंगती याच्यामुळे या मयत भूधारकांच्या वारसांना लाभ देण्यामध्ये काही समस्या येत आहेत आणि याच अनुषंगाने राज्यामध्ये फक्त 2 जून 2025 च्या परिपत्रकानुसारच कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो काय 2 जून 2025 चं परिपत्रक तर प्रकल्पाच्या बंदी दिनांकापूर्वी मयत झालेल्या भूधारकाच्या वारसांना पुनर्वसनाचे लाभ देण्याच्या संदर्भातील। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता हिंदू वारसा हक्क सुधारणा अधिनियम 2005 मधील कलम 6 नुसार आणि पुनर्वसन अधिनियम कलम 2/2 अ च्या नुसार, परंतु याचा विधिविषयक अर्थान्वये एकत्रितपणे विचारात घेतला असता बंदी दिनांकाच्या ऐवजी संपादित जमिनीच्या निवाड्याचा दिनांक विचारात घेऊन ते संयुक्तिक करणं आणि त्यानुसार 20 डिसेंबर 2004 किंवा त्यापूर्वी दिनांक 20 डिसेंबर 2004 नंतर संपादित जमिनीचा निवाडा पारित झालेला असेल व मूळ भूधारक हा निवाडा पारित होण्याच्या दिनांकापूर्वी अथवा नंतर मयत झालेला असेल तर उद्भवणाऱ्या 2 भिन्न परिस्थितीच्या अनुषंगाने मूळ भूधारकाच्या वारसांना पुढील प्रमाणे लाभ दिले जाणार आहेत। याच्यामध्ये जर संपादित जमिनीचा भूसंपादन निवाडा 20 डिसेंबर 2004 पूर्वी पारित केलेला असेल आणि संपादित केलेल्या जमिनीच्या मालकाचा मृत्यू निवाड्याच्या दिनांकापूर्वी झाला असेल, अशा प्रकरणी मयत जमीन मालकाचा प्रत्येक मुलगा, या ठिकाणी लक्ष द्या, मयत जमीन मालकाचा मुलगा जे काही प्रत्येक मुलगा हा स्वतंत्र घटक म्हणून महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 अंतर्गत प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणला जाणार आहे। मयत जमीन मालकाचा कोणताही मुलगा मयत झाला असेल आणि अशा मुलाचा मुलगा आणि मुलगे सर्व मिळून एक घटक म्हणून असतील तर त्यांना प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जातील। ही एक महत्वाची अशी याच्यात तरतूद करण्यात आलेली आहे। याच्यानंतर जर संपादित जमिनीचा भूसंपादन निवाडा 20 डिसेंबर 2004 नंतर पारित केला असेल, संपादित केलेल्या जमिनीच्या मालकाचा मृत्यू अशा निवाड्याच्या दिनांकापूर्वी झाला असेल, अशा प्रकरणी जमीन मालक प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 अंतर्गत स्वतंत्र घटक म्हणून प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जातील। मयत जमीन मालकाचा कोणताही मुलगा किंवा मुलगी मृत्यू पावलेली असेल तर अशा मुलाच्या मुलगीच्या मागे जे काही त्यांची वारसा असतील त्यांना मुलगा मुलगी, तर असे मुलगा मुलगी हे सर्व एक युनिट म्हणून प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जाणार आहेत। आता या दोन्ही अ आणि ब मधील ज्या सूचना आहेत ते ज्या प्रकरणी जमीन वाटपाची प्रकरण पुनर्वसन अधिनियम 1999 कलम 16 अन्वये म्हणजे 65% रक्कम भरणा केलेल्या व अद्याप जमीन वाटप प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये लागू राहतील अशा प्रकारचे हे परिपत्रक आहे। आणि याच परिपत्रकाच्या अंतर्गत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आता राज्य शासनाच्या माध्यमातून बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत। आता 2 जून 2025 रोजी हे परिपत्रक काढण्यात आल्यामुळे त्याच्यापूर्वीचं जे 4 मार्च 2025 चं परिपत्रक आहे ते रद्द समजावं अशा प्रकारचे निर्देश सुद्धा याच्यामधून देण्यात आलेले आहेत। एकत्र कुटुंब करता या संज्ञेचा अर्थ लावताना शासन परिपत्रक 2 जून 2025 मधील मार्गदर्शक तत्वानुसार मूळ भूधारकाच्या प्रत्येक मुलगा मुलगी आणि त्याच्या पिढीतील पुढील जे काही वारस असतील यांना अनुक्रमे स्वतंत्र घटक किंवा एक युनिट म्हणून प्रकल्प बाधित व्यक्ती मानण्यात यावी। पूर्वीच्या शासनपत्र परिपत्रकामधील संयुक्तिकपणे एक युनिट ही संकल्पना केवळ भूसंपादन निवाडा रक्कम वाटपाच्या संदर्भापुरती मर्यादित होती। ती पुनर्वसन अधिनियमानंतर प्रकल्प बाधित व्यक्तीच्या दर्जाचे निर्धारण करण्यासाठी लागू होत नाही अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता जे काही या पुढील कारवाई होतील त्या 2 जून 2025 च्या परिपत्रकानुसार केल्या जातील अशा प्रकारचे या परिपत्रकामध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे प्रकल्प बाधितांना जो एक मोठा प्रॉब्लेम येत होता किंवा त्यांची प्रकरणं जी जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बाद केली जात होती, अशा सर्व प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना एक मोठा दिलासा या परिपत्रकाच्या माध्यमातून मिळणार आहे।
हे परिपत्रक आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.